मित्रांनो, आज आपण इतिहासमधील ऋग्वेद काळ याबद्दलची या ठिकाणी माहिती घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, आर्यांच्या मूळ वस्तीस्थानाबद्दल असलेले विविध मते स्पष्ट करा. आर्यांची मूळ वस्तीस्थानाबद्दल विद्वानामध्ये ठोस एकमत नाही. त्याबद्दल अनेक भिन्न मतप्रवृत्ती आढळतात. मुख्य खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येईल. आता मध्य आशिया सिद्धांत, हा जो मध्य आशिया सिद्धांत आहे हा मॅक्स मुल्लर आणि सेगवेल यांनी मांडलेला आहे. काय आहे हा मध्य आशिया सिद्धांत या ठिकाणी पाहूया. काही विद्वान जसे की मॅक्स मुल्लर, सेगवेल मानतात की आर्य लोक मध्य आशियातून स्थलांतरित होऊन भारतात आले असं मॅक्स मुल्लर आणि सेगवेल म्हणतात. जीवशास्त्रांच्या मते हे स्थलांतर इसवी सन पूर्व 8000 नंतर घडले असावे. यानंतर डॉक्टर गाइल्स यांचं म्हणणं काय बघा, युरोप आणि हंगरी सिद्धांत हा जो मांडलेला आहे यांनी डॉक्टर गाइल्स यांनी मांडलेला आहे. डॉक्टर गाइल्स यांच्या मते आर्य लोक हंगरी अथवा युरोपातून आलेले असावे असं डॉक्टर गाइल्स हे या ठिकाणी आपले मत मांडतात. भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून युरोपमधील प्राचीन भाषाची संबंध दर्शवला जातो. त्यानंतर बघा, दक्षिण रशिया सिद्धांत, हा जो दक्षिण रशिया सिद्धांत आहे प्राध्यापक मायर्स व प्राध्यापक चाइल्ड्स यांनी मांडलेला आहे. प्राध्यापक मायर्स व प्राध्यापक चाइल्ड्स यांच्या मते आर्यांचे मूळ स्थाने दक्षिण रशिया आहे असते या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर लोकमान्य टिळक जे आहेत यांनी काय सांगितले बघा, यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे हा उत्तर ध्रुव सिद्धांत आहे. उत्तर ध्रुव सिद्धांत, लोकमान्य टिळक यांच्या मते आर्यांचे मूळ वस्तीस्थान उत्तर ध्रुवाजवळ होते. त्यानंतर सप्तसिंधू प्रदेश सिद्धांत हा जो आहे हा सप्तसिंधू प्रदेश सिद्धांत हा संपूर्णानंद, लक्ष्मींदर उल्ला, डॉक्टर गंगनाथ झा, अविनाशचंद्र या सर्वांनी मिळून हा सप्तसिंधू प्रदेश सिद्धांत हा मांडलेला आहे. भारतीय विद्वान संपूर्णानंद, लक्ष्मींदर उल्ला, डॉक्टर गंगनाथ झा, अविनाशचंद्र दास यांच्या मते आर्यांचा मूळ प्रदेश हा सप्तसिंधू पंजाब आसपासचा होता. तिबेट आशिया मायनर सिद्धांत, तिबेट आशिया मायनर सिद्धांत हा स्वामी दयानंद सरस्वती आणि एडवर्ड मेयर यांच्या मते आर्य हे तिब्बतीतून आले असावे असा सिद्धांत स्वामी दयानंद सरस्वती आणि एडवर्ड यांनी तिबेट आशिया मायनर सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. जर्मन संशोधकाचा दावा आहे की आशिया मायनर बोगाचकोई येथे आढळलेल्या शिलालेखावरून आर्यांची वस्ती तेथे होती असं त्या ठिकाणी म्हणतात. आता जे काय भाषिक पुरावे आहेत, जे इतिहासकार आहेत त्यांचं म्हणणं असं काय बघा, रोमिला थापर व आर्य शर्मा यांच्या मते आर्य इंडो युरोपियन भाषा गटाशी निगडीत आहेत. भाषिक संबंध पश्चिम आशिया व इराण तसेच युरोपामधील प्राचीन भाषांशी दिसतात. आर्य भाषेत काही शब्द द्रविड मुंड भाषामधून आत्मसात झालेल्याचे निदर्शनास आलेले आहे. निष्कर्ष, आर्यांचे मूळ वस्तीस्थान निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु भाषिक, पुरातत्वीय शिलालेख आणि सामाजिक सांस्कृतिक पुराव्यावरून हे मानता येते की आर्य भारतात येण्याआधी आशिया आणि युरोपामधील प्रदेशात वसलेले होते हे मात्र आपल्याला म्हणता येते. भारतात येणाऱ्या सर्व टोळ्या लहान गटामध्ये आल्या असाव्यात आणि त्यांचे सांस्कृतिक भाषिक धागे ऋग्वेदात दिसून येतात. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जे काही आर्याबद्दलची जी काही मतं आहेत अनेक शास्त्रज्ञांचे या ठिकाणी आपण मांडलेलं आहे. जे काही मूळ वस्तीस्थान आहे याबद्दलचं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. यानंतर ऋग्वेद ग्रंथाचे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी माहिती द्यायची आहे. बघा, जो ऋग्वेद ग्रंथ आहे या ऋग्वेद ग्रंथामध्ये एकूण 10 मंडलं आहेत
1028 सूक्त आहेत आणि 10,552 या ठिकाणी मंत्र आहेत. आपण या ठिकाणी माहिती पाहूया. ऋग्वेद हा आर्य संस्कृतीचा सर्वात प्राचीन महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. तो वेदापैकी पहिला वेद असून त्याची रचना इसवी सन पूर्व सुमारे 1500 ते 1000 दरम्यान झालेली आहे. ऋग्वेदाची मुख्य रचना देवताच्या स्तुतीवर सूक्तांच्या स्वरूपात या ठिकाणी आपल्याला दिसून येते. या ऋग्वेदामध्ये 10 मंडले, 1028 सूक्त आहेत आणि सुमारे 10,552 मंत्र या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. या मंत्रामध्ये इंद्र, अग्नी, वरुण, सोम, मित्र, सूर्य, उषा इत्यादी नैसर्गिक देवतांची या ठिकाणी स्तुती केलेली आहे. ऋग्वेद हा प्रामुख्याने धार्मिक ग्रंथ असून त्यातून तत्कालीन आर्यांचे धार्मिक विचार, देवपूजा, यज्ञ संस्कृती, श्रद्धा प्रकट होतात. याचबरोबर सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवनाचाही उल्लेख या ठिकाणी आढळतात. या ग्रंथामध्ये आर्यांचे जीवन, युद्ध, नद्यांचे वर्णन, पशुपालन, कृषी व्यवस्था, समाजरचना यांचे चित्रण आढळते. त्यामुळे ऋग्वेद हा केवळ धार्मिकच नव्हे तर इतिहास, समाज व संस्कृतीचा मौल्यवान स्रोत मानला जातो. अशा प्रकारे आपल्याला ऋग्वेदाच्या ठिकाणी महत्त्व विशद करता येते. यानंतर पाहूया आर्यांचा आणि स्थानिक यांचा संघर्ष, याचं आपल्याला या ठिकाणी वर्णन करायचं आहे. आर्यांचा आणि स्थानिकांचा संघर्ष. आर्य भारतात आल्यानंतर येथे आधीपासूनच राहणाऱ्या स्थानिक जमातीशी त्यांचा संघर्ष झाला. आर्य मुख्यत्वे पशुपालक व युद्धप्रिय होते, तर स्थानिक लोक कृषीप्रधान आणि नगर संस्कृतीशी संबंधित होते. नवीन प्रदेश, सुपीक जमीन, चराऊ प्रदेश व जलस्रोत मिळवण्यासाठी आर्य आणि स्थानिक यांच्यामध्ये संघर्ष अपरिहार्य ठरला. ऋग्वेद आर्य व स्थानिक यांच्यातील संघर्षाचा उल्लेख या ठिकाणी आढळते. स्थानिकांना दास, दस्यू किंवा असुर असे या ठिकाणी नावे दिलेली आहेत. आर्य स्वतःला आर्य म्हणजे सुसंस्कृत व श्रेष्ठ या ठिकाणी मानतात, तर स्थानिक अनार्य समजले जाते. आर्याने इंद्र, अग्नी यासारख्या देवतांना युद्ध विजय मिळावा म्हणून स्तुती केली. इंद्राला पुरंदर म्हणजेच किल्ले तोडणारा असे संबोधले गेले आहे. यावरून संघर्षाची तीव्रता स्पष्ट होते. अनेक किल्ले, वसाहती आर्याने उद्ध्वस्त केल्याचे उल्लेख या ठिकाणी आढळतात. या संघर्षात आर्यांनी लोखंडी शस्त्रे, घोडे, रथांचा प्रभावी वापर करून विजय मिळवला. पराभूत स्थानिकांना गुलाम बनवले गेले आणि त्यांना दुय्यम सामाजिक स्थान देण्यात आले. या संघर्षामुळे आर्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आणि पुढे वर्णव्यवस्था, सामाजिक विषमता निर्माण होण्यास त्यामुळे चालना मिळाली. अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे काय आर्य आणि जे काय स्थानिक आहेत याबद्दलची या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. तर आर्याच्या प्रारंभिक राजकीय घडामोडी याबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती मिळवायची आहे. आर्यांच्या प्रारंभीच्या राजकीय घडामोडी. आर्यांच्या प्रारंभिक राजकीय घडामोडीबाबत माहिती मुख्यत्वे ऋग्वेदातून मिळते. त्या काळात आर्य समाज साधा व जमातप्रधान होता. राजकीय संघटना लहान लहान जन, विश, ग्राम या घटकावर आधारित होती. ग्राम हे प्रशासनाचे मूलभूत एकक होते. प्रत्येक जनाचा प्रमुख राजा असे. राजा हा वंशपरंपरागत असला तरी तो सर्वसत्ताधीश नव्हता. त्याला सभेचा व समितीचा सल्ला घ्यावा लागत असे. त्यामुळे राजसत्ता मर्यादित स्वरूपाची होती. राजा युद्ध काळात सेनापतीची भूमिका बजावत असे आणि शांततेच्या काळात न्यायदान व संरक्षणाची जबाबदारी तो पार पाडत असे. राजाला मदत करणारे अधिकारी होते. पुरोहित धार्मिक विधी पाहत असे तर सेनानी लष्करी व्यवस्था सांभाळत असे. कर रूपाने बली स्वीकारला जात असे, पण तो सक्तीचा नव्हता. लक्षात ठेवा, बली हा काय आहे
कराचा एक प्रकारे प्रकार आहे. सभा व समिती या लोकप्रतिनिधी संस्था होत्या. सभा प्रामुख्याने ज्येष्ठ व प्रतिष्ठित लोकांची असे, तर समितीमध्ये सर्व समाज घटकांचा या ठिकाणी सहभाग दिसून येतो. या काळात स्थिर राज्यव्यवस्था नव्हती. प्रदेश जिंकण्यासाठी सतत संघर्ष होत असे. पुढे या प्राथमिक राजकीय रचनेतून अधिक संघटित समाज विकसित या ठिकाणी झालेला आहे. यानंतर पाहूया आर्यांचे आर्थिक जीवन स्पष्ट करा. आर्यांचे आर्थिक जीवन. आर्यांचे आर्थिक जीवन मुख्यत्वे पशुपालनावर आधारित होते. गायीला अत्यंत महत्त्व होते. गाय ही संपत्तीचे माप मानले जात असे. दूध, तूप, दही यांचा आहारात मोठा वापर होत असे. गुरेढोरे लुटण्यासाठी आणि मिळवण्यासाठी युद्धही होत असे. हळूहळू आर्यांनी शेती स्वीकारली. गहू, जौ, बार्ली ही प्रमुख पिके होती. शेतीसाठी नांगराचा वापर सुरू झाला होता. नद्यावर आधारित शेतीमुळे उत्पादन या ठिकाणी वाढ झालेली आहे. आता व्यवसाय व व्यापार. व्यवसाय व व्यापार मर्यादित स्वरूपाचा होता. वस्तूंची देवाणघेवाण म्हणजे बाटर पद्धत प्रचलित होती. नाणी अस्तित्वात नव्हती. स्थानिक पातळीवर वस्तूंचा विनिमय होत असे. हस्तकला विकसित होत होते. सुतार, लोहार, कुंभार, विणकर यासारखे कारागीर होते. लोखंडाचा वापर प्रारंभी मर्यादित असला तरी ते पुढे वाढला. कर रूपाने बली घेतला जात असे. तो ऐच्छिक स्वरूपात होता, त्यामुळे राज्याचे उत्पन्न कमी होते. एकूणच आर्यांचे जीवन साधे, नैसर्गिक साधनावर आधारित क्रमशः विकसित होणारे होते. आता ऋग्वेदकालीन जो समाजाचे जे स्वरूप आहे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे. ऋग्वेदकालीन समाजाचे स्वरूप. ऋग्वेदकालीन समाज हा साधा, नैसर्गिक, जमात प्रधान स्वरूपाचा होता. समाजाची रचना मुख्यत्वे कुल, ग्राम, विश, जन अशा घटकावर आधारित होती. कुटुंब हे समाजाचे मूलभूत एकक होते आणि पितृसत्ताक पद्धती प्रचलित होती. या काळात प्रारंभी वर्णभेद कठोर नव्हता. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र ही वर्णव्यवस्था प्रारंभिक अवस्थेत होती. ती कर्मावर आधारित होती, जन्मावर त्या ठिकाणी नव्हती. समाजात सर्वांना काही प्रमाणात स्वातंत्र्य होते. स्त्रियांचे स्थान सन्मानाचे होते. स्त्रियांना शिक्षण, यज्ञकर्म, सभामध्ये सहभागी होण्याचा अधिकार होता. घोषा, लोपामुद्रा, अप्पाला यासारख्या विदुषी स्त्रियांचे उल्लेख ऋग्वेदात आढळतात. आहारात तूप, दूध, मांस, धान्य यांचा समावेश होता. वस्त्रप्रावरण साधे होते. मनोरंजनासाठी गायन, नृत्य, रथशर्यत यांचा वापर या ठिकाणी. आहारात दूध, तूप, मांस, धान्य यांचा समावेश होता. वस्त्रप्रावरण साधे होते. मनोरंजनासाठी गायन, नृत्य, रथशर्यत यांचा वापर होत असे. समाजात दास व दस्यू वर्ग असत होता. तरीही ऋग्वेदकालीन समाज तुलनेने समताधिष्ठित, स्वच्छंद व गतिशील स्वरूपाचा होता. आर्यांचे धार्मिक जीवन आणि देवतांचा असलेला प्रभाव स्पष्ट करा. आर्यांचे धार्मिक जीवन आणि देवतांचा असलेला प्रभाव. आर्यांचे धार्मिक जीवन निसर्गपूजेला केंद्रस्थानी ठेवणारे होते. निसर्गातील शक्तींना देवारूप देऊन त्यांची उपमा केली जात असे. ऋग्वेदकालीन धर्म साधा असून त्यात कर्मकांडापेक्षा देवतांची स्तुती व यज्ञ यांना अधिक महत्त्व होते. अग्नी ही प्रमुख देवता होती. तो यज्ञाचा अधिष्ठाता मानला जात असे. देव मानव यांच्यातील दूत हा कोण असेल तर हा अग्नी असं त्या ठिकाणी समजला जात असे. इंद्र हा सर्वात लोकप्रिय देव होता. तो पर्जन्य, युद्ध, पराक्रमाचा देव मानला जाई. वरुण हा
ऋतू अर्थात नैतिक व नैसर्गिक नियमांचा रक्षक या ठिकाणी होता. सोम हा देव तसेच पवित्र पेय मानला जाई. याशिवाय सूर्य असेल, उषा, मित्र, वायू, मरुत, पृथ्वी व आकाश यांचीही पूजा केली जात असे. देवता प्रामुख्याने पुरुष स्वरूपाच्या होत्या. यज्ञ हा धार्मिक जीवनाचा केंद्रबिंदू होता. यज्ञाद्वारे देवतांना प्रसन्न करून पाऊस, विजय, संतती व समृद्धी मिळावी अशी प्रार्थना केली जात असे. धार्मिक जीवनाचा समाजावर मोठा प्रभाव होता. देवतावरील श्रद्धेमुळे नैतिकता, सामाजिक एकता व जीवनातील आशावाद निर्माण झाला. पुढे याच धार्मिक संकल्पनातून वैदिक धर्माचा विकास झाला. आता यानंतर बघूया डी कोसंबी यांचं ऋग्वेद काळाविषयीचं मत काय आहे. ऋग्वेद काळाविषयी डी कोसंबी यांचे मत. प्रख्यात इतिहासकार डी कोसंबी यांनी ऋग्वेदकालीन सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. त्यांच्या मते ऋग्वेद काळ हा इसवी सन पूर्व सुमारे 1500 ते 900 या कालखंडात येतो. हा काळ पूर्ण विकसित नागरी नसून भटके आणि पशुपालक जीवनशैलीचा होता असे ते सांगतात. कोसंबी याच्या मते आर्य हे प्रारंभी ग्राम संस्कृतीऐवजी गोत्र व जमात प्रधान समाजात राहत होते. गायीला आर्थिक महत्त्व असल्याने पशुपालन हेच मुख्य उपजीविके साधन होते. शेतीची सुरुवात झाली असली तरी ती दुय्यम स्वरूपाची होती. ती ऋग्वेदातील देवतांना निसर्ग शक्तीचे प्रतीक मानतात. इंद्र, अग्नी, वरुण पूजा ही मानवी गरजांची जोडलेली होती. धर्म हा कर्मकांडापेक्षा उत्पादन व संरक्षणाशी संबंधित होता असे त्यांचे मत आहे. वर्णव्यवस्था या काळात कठोर नव्हती. ती सामाजिक श्रम विभागणीवर आधारित होती, जन्मावर नव्हे असे कोसंबी स्पष्ट करतात. एकूणच डी कोसंबी यांच्या मते ऋग्वेदात संक्रमणाचा काळ असून त्यातून पुढे स्थिर शेती, वर्गव्यवस्था, राज्यसंस्था विकसित झाल्या. यानंतर बघूया रामविलास शर्मा यांचं जे ऋग्वेद काळाविषयी भूमिका आणि काय काय होते आहे आपण थोडक्यात या ठिकाणी सांगूया. रामविलास शर्मा यांची ऋग्वेद काळाविषयी भूमिका. इतिहासकार रामविलास शर्मा यांनी ऋग्वेद काळाचा अभ्यास भौतिक, सामाजिक, आर्थिक दृष्टिकोनातून केला आहे. यांच्या मते ऋग्वेद हा केवळ धार्मिक किंवा मिथात्मक नसून तो वास्तविक ऐतिहासिक टप्पा आहे. हा काळ साधारणपणे इसवी सन पूर्व 1500 ते 1000 दरम्यानचा मानला जातो. रामविलास शर्मा यांच्या मते ऋग्वेदकालीन आर्य समाज हा प्रामुख्याने पशुपालक होता, परंतु शेतीची सुरुवात या काळात झालेली दिसते. गायींचे आर्थिक महत्त्व प्रचंड होते आणि संपत्तीचे मोजमाप गुरांच्या आधारे केले जात असे. ते सांगतात की ऋग्वेदकालीन समाजात खाजगी मालकी व वर्गभेदांची बीजे रोवली जात होती, मात्र या काळात पूर्णतः विकसित नव्हती. वर्णव्यवस्था ही जन्माधारित नसून कर्माधारित होती. रामविलास शर्मा यांच्या मते ऋग्वेदातील संघर्ष हे आर्य अनार्य यांच्यातील केवळ सांस्कृतिक संघर्ष नसून संशोधनावरील ताब्यासाठीचा आर्थिक संघर्ष होते अशा ठिकाणी आपल्याला म्हणता येते. एकूणच त्यांच्या मते ऋग्वेद काळ हा भटक्या पशुपालक अवस्थेतून स्थिर कृषी वर्ग समाजाकडे जाणारा संक्रमणाचा काळ होता असं या ठिकाणीच रामविलास शर्मा असे या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. आता ऋग्वेदकालीन देवतांची थोडक्यात माहिती द्या. आता ऋग्वेदकालीनमध्ये आपण इंद्र आहे, अग्नी आहे, त्यानंतर वरुण आहे, सोम आहे, उषा आहे, मित्र आहे, वायू आहे, मरुत आहे, पृथ्वी आहे, अशा प्रकारचे भरपूर काही देव त्या ठिकाणी ऋग्वेदकालीन आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. ऋग्वेदकालीन धर्म निसर्गपूजेला आधारित होता. निसर्गातील विविध शक्तींना देवरूप देऊन त्यांची उपासना केली जात असे. या देवतांमुळे आर्यांच्या धार्मिक जीवनावर प्रभाव पडलेला दिसतो.
इंद्र ही सर्वात महत्त्वाची व लोकप्रिय देवता होती. तो पर्जन्य, युद्ध व पराक्रमाचा देव मानला जाई. वृत्तासुराचा वध करणारा म्हणून त्यांची स्तुती या ठिकाणी केली आहे. अग्नी हा यज्ञाचा देव होता. तो देव आणि मानव यांच्यातील दूत मानला जात असे. प्रत्येक यज्ञात अग्नीला विशेष स्थान होते. वरुण हा ऋतू, नैतिक व नैसर्गिक नियम यांचा रक्षक देव होता. तो सत्य, शिस्त व न्यायाचे प्रतीक होता. सोम हा देव तसेच पवित्र पेय होता. सोम यज्ञाला धार्मिक महत्त्व होते. याशिवाय सूर्य, उषा, मित्र, वायू, मरुत, पृथ्वी अशा अनेक देवतांची उपासना केली जात असे. एकूणच ऋग्वेदकालीन देवता मानवी जीवनाशी निगडीत, निसर्गाशी संबंधित आणि व्यवहार प्रधान होत्या असे या ठिकाणी आपल्याला सांगता येते. आता ऋग्वेदकालीन स्त्रियांची स्थिती काय होती याबद्दलची या ठिकाणी माहिती आपल्याला बघायची आहे. ऋग्वेदकालीन स्त्रियांची स्थिती. ऋग्वेदकालीन समाजात स्त्रियांची स्थिती तुलनेत सन्मानाची व स्वातंत्र्यपूर्व या ठिकाणी होती. स्त्रीला कुटुंब व समाजात महत्त्वाचे स्थान होते. ती केवळ गृहस्थीपुरती मर्यादित नसून धार्मिक व बौद्धिक जीवनातही ती सहभागी होती. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता. काही स्त्रिया वेदपठण, सूक्त रचना करत असत. घोषा, लोपमुद्रा, अपाला, विश्ववारा यासारख्या ऋषीमुनींचे उल्लेख ऋग्वेदात आढळतात. विवाह संस्था साधी होती. बालविवाहाचे ठोस पुरावे नाहीत. स्वयंवर व प्रेमविवाहाचे संकेत या ठिकाणी आढळतात. विधवा विवाहास काही प्रमाणात मान्यता होती आणि सतीप्रथेचा उल्लेख या ठिकाणी आढळत नाही. स्त्रिया यज्ञकर्मात सहभागी होत असत. पत्नीशिवाय यज्ञ पूर्ण मानला जात नसे. त्यामुळे धार्मिक जीवनात स्त्रियांचे स्थान महत्त्वाचे होते. स्त्रियांना संपत्तीवर काही प्रमाणात अधिकार होता. समाजात त्यांचा आदर केला जात असे. एकूणच ऋग्वेदातील स्त्री ही शिक्षित, स्वाभिमानी, सामाजिकदृष्ट्या सक्रिय असल्याचे चित्र दिसून येते. आता यानंतर पाहूया दासराज युद्ध. दासराज युद्ध हे ऋग्वेदकालीन राजकीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचे आणि ऐतिहासिकदृष्ट्या विश्वासार्ह युद्ध मानले जाते. या युद्धाचा उल्लेख ऋग्वेदाच्या सप्तम मंडलामध्ये आपल्याला अनेक सूक्तांत जसं की 7.18, 7.733, 7.83 या ठिकाणी आढळतो. हे युद्ध भरत जमातीचा राजा सुदाम आणि त्याच्या विरोधात उभ्या असलेल्या 10 राजांच्या संघटनेत झाले. या 10 राजांमध्ये पुरु, यदु, तुर्वश, अनु, द्रुहु, अलीन, पक्त, भालानस, शिव, विषानीन अशा आर्य व अनार्य जमातींचा समावेश होता. युद्धाचे प्रमुख कारण होते सप्तसिंधू प्रदेशातील सुपीक जमीन, नद्यावरील नियंत्रण आणि राजकीय वर्चस्व या ठिकाणी त्याचं मुख्य कारण होतं. बघा, दासराज युद्धाचं मुख्य कारण काय होतं? सप्तसिंधू प्रदेशातील सुपीक जमीन, नद्यावरील नियंत्रण आणि राजकीय वर्चस्व हे त्या दासराज युद्धाचं कारण होतं. हे जगातील पहिले उल्लेखनीय युद्ध ऋग्वेदकालीन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. हे युद्ध परुष्णी, जसं की नाव आहे रावी, नदीच्या काठी लढले गेले. राजा सुदासाला ऋषी वरिष्ठ यांचे समर्थन होते, तर विरोधी गटाचा विश्वामित्र यांचा पाठिंबा होता. जे काय 10 गट होते त्यांना हा विश्वामित्राचा पाठिंबा होता आणि सुदासला कोणता होता? त्या वशिष्ठचा होता. युद्धात सुदासचा निर्णायक विजय या ठिकाणी झालेला आहे आणि 10 राजांच्या ठिकाणी पराभव झालेला आहे. या विजयामुळे भरत जमातीचे राजकीय वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे भरत आणि पुरु जमातीच्या संयोगातून कुरु, बघा, भरत आणि पुरु यांच्यापासून काय झालेलं आहे? कुरु.
बघा, भरत आणि पुरू जमातीच्या संयोगातून कुरु जमातीचा उदय झालेला आहे, जी पुढील पुढील वैदिक काळातील सर्वात प्रभावी राजकीय शक्ती ठरलेली आहे. इतिहासकार डी कोसंबी आणि रामशरण शर्मा यांच्या मते दासराज युद्ध हे केवळ जमातीमधील संघर्ष नसून संशोधनावरील ताब्यासाठीचा वर्ग संघर्ष आणि राजसंस्थेच्या विकासातील निर्णायक टप्पा होता. म्हणूनच दासराज युद्ध हे ऋग्वेदकालीन राजकीय संघटना, जमातीचे एकत्रीकरण आणि प्रारंभीच्या राज्यनिर्मितीचे या ठिकाणी महत्त्वाचा टप्पा ठिकाणी मानला जातो. आता दास आणि दस्यू याबद्दलच्या ठिकाणी माहिती पाहूया. दास आणि दस्यू. ऋग्वेदकालीन समाजरचनेत दास आणि दस्यू हे शब्द वारंवार आढळतात. हे शब्द आर्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या लोकसमूहासाठी वापरले गेले असून त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक व राजकीय संदर्भ आहेत. दस्यू हा शब्द प्रामुख्याने आर्योत्तर, स्थानिक आणि आर्यांच्या राजकीय व सांस्कृतिक विरोधासाठी वापरला गेला आहे. आता ऋग्वेदात दस्यूंना यज्ञ न करणारे, देवांची उपासना न करणारे, वेदविरोधी आणि दुर्गात राहणारे यांना काय म्हणायचे? दस्यू म्हणायचे. यावरून दस्यू हे आर्य संस्कृतीपेक्षा वेगळ्या जीवन पद्धतीचे होते हे असे दिसते. दास हा शब्द प्रारंभी शत्रू किंवा पराभूत जमाती या अर्थाने वापरला गेला. अनेक ठिकाणी दास हे शक्तिशाली राजे असल्याचेही उल्लेख आढळतात. उदाहरणार्थ दास राजा 100. कालांतराने युद्धात पराभूत झालेल्या दासांना गुलाम तत्वाकडे ढकलले गेले आणि त्यामुळे दास गुलाम असा अर्थ रूढ झाला. दास बरोबर गुलाम असा अर्थ रूढ झाला. इतिहासकार डी कोसंबी आणि रामशरण शर्मा यांच्या मते दास संघर्ष हा केवळ वांशिक किंवा धार्मिक नसून संसाधनावरील ताब्यासाठी आर्थिक संघर्ष होता. आर्यांनी त्यांच्या पशुपालप्रधान अर्थव्यवस्थेसाठी स्थानिक जमिनी, गुरे आणि श्रम वापरात आणले. पुढील वैदिक काळात दास वर्ग शूद्र वर्गात विलीन झाला आणि सामाजिक विषमता अधिक तीव्र झाली. त्यामुळे दास व दस्यू हे शब्द ऋग्वेदकालीन सामाजिक संघर्ष, वर्गनिर्मिती आणि गुलामगिरीच्या सुरुवातीचे निदर्शक मानले जातात. आता इंद्र पाहूया. ही ऋग्वेदकालीन आर्यांची सर्वात प्रमुख लोकप्रिय देवता होती. ऋग्वेदातील सुमारे 250हून अधिक सूक्ते इंद्राला उद्देशून असली आहेत. यावरून त्यांचे महत्त्व स्पष्ट होते. इंद्र हा प्रामुख्याने युद्धपर्जन्य आणि पराक्रमाचा देव मानला जातो. ऋग्वेद इंद्राला वृत्रसुराचा वध करणारा आणि पुरंदर म्हणजे किल्ले तोडणारा अशी विशेषणे दिलेली आहेत. यावरून आर्य दास दस्यू यांच्यातील संघर्षात इंद्राला विजयाचा देव मानले जात असे मदत होते. पावसावर त्यांचे नियंत्रण असल्याची श्रद्धा असल्यामुळे कृषी व पशुपालनाच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व होते. इंद्राचे प्रमुख शस्त्र वज्र असत. इंद्राचे प्रमुख वस्त्र वज्र असून तो घोड्यांच्या रथावर आरूढ असल्याचे वर्णन आढळते. सोमरस हे त्याचे आवडते पेय होते. अनेक सूक्तात इंद्राला सोमपान करून पराक्रम दाखवणारा देव म्हणून गौरविले आहे. इतिहासकार डी कोसंबी यांच्या मते इंद्र हा ऋग्वेदकालीन आर्यांचा लढाऊ, पशुपालक आणि विस्तारवादी जीवनशैलीचे प्रतीक आहे. त्यांचे दैवत्व आर्यांच्या सामाजिक आर्थिक गरजांशी निगडीत होते. पुढील वैदिक काळात इंद्राचे महत्त्व कमी झाले, परंतु ऋग्वेदात तो सर्वोच्च देवता आणि आर्य सत्तेचे प्रतीक या ठिकाणी मानले जात होते. आता पाहूया अग्नी. अग्नी ही ऋग्वेदकालीन धर्मातील अत्यंत महत्त्वाची देवता असून
ती यज्ञसंस्थेचा केंद्रबिंदू मानली जाते. ऋग्वेदातील अनेक सूक्ते अग्नीला उद्देशून रचलेली आहेत. अग्नीला देव आणि मानव यांच्यातील मध्यस्थ दूत या ठिकाणी मानले जात असे. ऋग्वेदात अग्नीला हव्य वाहन, देवापर्यंत पोहोचवणारा, पावक, शुद्ध करणारा आणि ग्रहपती अशी विशेषणे दिली आहेत. यावरून अग्नीचे धार्मिक तसेच कौटुंबिक महत्त्व स्पष्ट होते. प्रत्येक गृहस्थाच्या घरात अग्नीची स्थापना आवश्यक मानली जाते. अग्नीचे 3 रूपे मानले जात होते: आकाशातील अग्नी, आकाशामधील अग्नी आणि पृथ्वीवरील अग्नी. बघा, आकाशातील अग्नी म्हणजे कोण? सूर्य. आणि आकाशामधील अग्नी म्हणजे विद्युत आणि आकाशावरील अग्नी म्हणजे यज्ञानी. यज्ञाच्या माध्यमातून देवतांना प्रसन्न करण्याचे कार्य अग्नी करत असल्यामुळे धार्मिक विधी त्यांच्याशिवाय अपूर्ण मानले जात. विवाह, यज्ञ, संस्कार यामध्ये अग्नी साक्षीदार मानला जात असे. इतिहासकार राम शर्मा यांच्या मते अग्निपूजा हे ऋग्वेदकालीन आर्य समाजातील स्थिर गृहस्थ जीवन आणि यज्ञप्रधान अर्थव्यवस्थेचे प्रतीक होते. पुढील वैदिक काळात अग्नीचे स्थान कायम राहिले, परंतु ऋग्वेद काळात तो धार्मिक, सामाजिक, नैतिक जीवनाचा आधारस्तंभ मानला जातो. आता पाहूया उषा. उषा ही ऋग्वेदकालीन देवतापैकी एक प्रमुख प्राकृतिक देवता होती, जी सूर्योदयाचे प्रतीक मानले जात असे. ऋग्वेदात उषाचे अनेक उक्ती आहेत, ज्यात तिला सुंदर, तेजस्वी आणि सर्वत्र उजेड पसरवणारी देवता म्हणून वर्णन आहे. उषाला आर्य समाजात सकाळच्या प्रारंभाचा शुभ संकेत मानले जात असे. तिला स्तुती करून दिवसाची सुरुवात सुखद आणि समृद्ध व्हावी अशी प्रार्थना केली जात असे. उषा हे सकारात्मक शक्तीचे प्रतीक असून अंधकार, संकट, रात्र यावर विजय मिळवणारी मानली जात असे. तिच्या दर्शनाचे निसर्ग व कृषी जीवनात ऊर्जा व फलन शक्ती मिळत असे श्रद्धा होती. इतिहासकार डी कोसंबी यांच्या मते उषाची पूजा हे ऋग्वेदकालीन आर्य समाजातील नैसर्गिक श्रद्धा, कृषी जीवनाशी निगडीत धार्मिक कल्पना आणि सामाजिक उत्सवाचे प्रतीक होते. पुढील वैदिक काळातही उषाचे महत्त्व राहिले, पण ऋग्वेदात ती सकारात्मक ऊर्जा, दिवसाची सुरुवात आणि जीवनातील समृद्ध प्रतीक म्हणून विशेष ओळखली जात होती. उषा आणि ऋग्वेदकालीन देवता. उषा ऋग्वेदातील स्त्री देवता, सूर्याचे दर्शन आणणारी, दिवसाची सुरुवात दर्शवणारी. तिचे वर्णन सुवासिनी, सुंदर, तेजस्वी, मुख, सोनेरी केस आणि आकर्षक यौवन असलेली म्हणून केले आहे. ती युवती आणि वरदा दोघांनाही पाहणारी, सर्व मानवी क्रियांचे निरीक्षण करणारी ती मानली जाते. सूर्य उषाचा पाठलाग करतो, त्यामुळे ती सूर्याशी निगडीत आणि जीवनसत्वाची देवता आहे. इतर देवता कोणत्या आहेत? सोम, वनस्पती देवता. सोम रासाची निर्मिती अज्ञात वनस्पतीपासून होते. मरुत, वायुदेवता, वादळे आणि नैसर्गिक शक्तींचे प्रतिनिधित्व करते. सूर्य, यम, गंधर्व, आदिती इत्यादी देवता, स्त्री व पुरुष देवतांचा या ठिकाणी समावेश होतो. देवतांची संख्या व कार्य पाहता पुरुष देवतांचे वर्चस्व लक्षात येते. देवता व प्रार्थना. प्रत्येक देवता वेगवेगळ्या सामाजिक आणि वैयक्तिक इच्छापूर्ती करतो. यज्ञ आणि आहुती अग्नीमध्ये देऊन देवतांना पोचली जाते. प्राचीन काळात मंत्र अथवा इतर अनुष्ठान फार महत्त्वाचे नव्हते. उत्तरवैदिक काळात मंत्राचे महत्त्व वाढले. लोक दैनंदिन अडचणी, दुःख आणि निराशा दूर करण्यासाठी देवतेची आठवण करत असे. उषा आणि इतर देवतांचे पूजन धार्मिक, सामाजिक आणि नैसर्गिक जीवनाशी निगडीत होते. आता वरुण हा ऋग्वेदातील प्रमुख देवता असून तो ऋतू, नैतिक व नैसर्गिक नियम यांचा रक्षक मानला जात असे. तो सत्य, शिस्त, न्याय आणि सामाजिक नैसर्गिक कायद्यांचा रक्षक म्हणून पूजला जात असे. वरुणाचे प्रमुख कार्य मानवी व देवतात्वातील नियमांची अंमलबजावणी करणे
तसेच पापी व्यक्तीवर दंड देणे. तो आकाशीय देवता मानला जातो. त्याचे वर्चस्व समुद्र, नद्या आणि जलस्रोतावर आहे असे सांगितले जाते. वरुणाला ऋग्वेदात महत्त्वपूर्ण, सर्वशक्तिमान, दंडकारक आणि दयाळू असे विशेषणे दिलेले आहेत. यज्ञामध्ये वरुणाची स्तुती करून सत्यता आणि नैतिकता पालन सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला जात असे. इतिहासकार डी कोसंबी यांच्या मते वरुणाचे पूजन सामाजिक शिस्त आणि नैतिक जीवनाचे प्रतीक होते. वरुणाचा प्रभाव नैसर्गिक शक्ती व मानवांच्या सामाजिक वर्तनावर जाणवतो. एकूणच वरुण हे ऋग्वेदातील धर्म व सामाजिक नियमांचे स्थिर करणारे देवता मानले जातात. ऋग्वेद काळातील राजकीय जीवन. ऋग्वेदातील राजकीय व्यवस्था लहान व जमातप्रधान होती, स्थिर राज्य नव्हते. समाजाची राजकीय संघटना ग्राम, जन, विष या घटकावर आधारित होती. ग्राम मूलभूत प्रशासनिक आणि सामाजिक एकक. राजा जनाचा प्रमुख, परंतु सर्वसत्ताधीश नव्हता. सभा व समितीच्या सल्ल्याशिवाय निर्णय घेता जात नसे. सभा आणि समिती. ज्येष्ठ व प्रतिष्ठित लोकांची सभा, महत्त्वाचे निर्णय घेतले जात असे. समिती सर्व समाज घटकांचा सहभाग, विशेषतः युद्ध, संसाधने व विवादात निर्णय घेणे. राजाच्या सहायता अधिकारी पुरोहित हा धार्मिक विधी आणि यज्ञ व्यवस्थापन करत होता. सेनानी लष्करी आणि संरक्षण कार्य काम होतं. युद्ध संसाधन ताब्यात घेण्यासाठी आणि वर्चस्व वाढण्यासाठी वारंवार लढाया, उदाहरणार्थ दासराज युद्ध असे. कर रूपाने बली किंवा ऐच्छिक कर स्वीकारला जात असे. राजाचे उत्पन्न होते. आर्य समाजात राजकीय तथा सत्ता वंशपरत असली तरी राजा सर्व निर्णय स्वतंत्रपणे घेत नसत. ऋग्वेदकालीन राजकीय जीवन संघटनात्मक, मर्यादित राजसत्ता, प्रारंभिक राज्यनिर्मितीस उदाहरण आहे. आता सप्तसिंधू प्रदेश. ऋग्वेद काळ. सप्तसिंधू हा ऋग्वेदाच्या 1 आणि 8व्या मंडलात आलेला आहे. अर्थ 7 नद्या किंवा 7 नद्यांचा प्रदेश. आता भौगोलिक क्षेत्र पाहता पंजाब व त्याच्या आजूबाजूचा प्रदेश. झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, सिंधू आणि सरस्वती या एकूण 7 नद्या. बघा, वितरस्ता म्हणजे झेलम आहे, असिकनी म्हणजे चिनाब आहे, परुष्णी म्हणजे रावी, विपाशा म्हणजे बियास, शुतुद्री म्हणजे सतलज, सिंधू आणि सरस्वती अशा एकूण ह्या 7 नद्या आपल्याला सांगता येतात. आता यांचं महत्त्व काय आहे? या प्रमुख नद्यांच्या प्रवाहामुळे प्रदेश सुपीक, जलसंपन्न झाला, ज्यामुळे कृषी आणि पशुपालनासाठी योग्य ठिकाण निर्माण झाले. आर्य संस्कृतीचा सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक केंद्र होते. येथे स्थिर वस्ती, ग्राम संघटना, यज्ञ केंद्रे आणि आरंभिक राजकीय संघटना उभारल्या गेल्या. इतिहासकार डी कोसंबी, रामविलास शर्मा यांच्या मते सप्तसिंधू प्रदेश व आर्य संस्कृतीचा मूळ प्रदेश आणि संसाधन ताब्याच्या संघर्षाचे केंद्र मानला जात असतो. ऋग्वेदातील देवतांची पूजा, यज्ञ परंपरा, आर्यांचे सामाजिक जीवन यांचे मूळ या प्रदेशात स्थापन झाले. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ऋग्वेदबद्दल माहिती पाहिलेली आहे.